19 तारखेला ठाकरेंच्या शिवसेनेत 6 जणांचा वेगळा गट स्थापन होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरेंच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर वर्धापन दिनीच ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। वर्धापन दिनीच ही मोठी घडामोड घडू शकते असं म्हणणं आहे। आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती सध्या मिळते। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहे आणि असं असताना आता शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत, त्यामुळे चर्चांनी आणखीच वेग घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत। मोठी बातमी आहे, ठाकरेंचे खासदार दिल्लीत आहे, शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत, त्यामुळे आता चर्चांनी आणखी उधाण घेतलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर ऑपरेशन टायगरच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरती ठाकरेंनी बैठकाही बोलवलेल्या होत्या, मात्र त्यानंतर सुद्धा अशा घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंचे खासदारही दिल्लीमध्ये आहेत, शिंदेही दिल्लीला रवाना झालेले आहेत, त्यामुळे आता दिल्लीमध्ये घडामोडींनी वेग घेतलेला आहे। दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय हा सवाल आता उपस्थित केला जातोय, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ठाकरेंचे खासदारही दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे। तर सूत्रांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। ठाकरेंचे खासदार हे आता दिल्लीमध्ये आहेत। ऑपरेशन टायगर संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरेंनी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली होती आणि त्यानंतर ठाकरेंनी बैठक सुद्धा घेतली होती, मात्र त्यानंतर देखील ठाकरेंचे खासदार हे दिल्लीमध्ये आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आपण पाहतो या ठिकाणी आता घडामोडींनी वेग घेतलेला आहे आणि या सर्व घडामोडी दिल्लीमध्ये घडणारे असं काहीसं चित्र आहे, काय अपडेट?